कोणतंही केमिकल, औषध, गोळ्या न वापरता उंदीर घालवण्यासाठी एक पॉवरफुल घरगुती उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये यानंतर कधीच उंदीर परत येणार नाही आणि जे उंदीर असतील ते अगदी एका दिवसामध्ये घराच्या बाहेर पडतील. एवढा पॉवरफुल हा उपाय आहे. फक्त तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण फॉलो करावी लागेल, जेणेकरून 100% रिझल्ट मिळतो. आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा, कारण की सर्वांना उंदरांपासून खूप जास्त त्रास असतो आणि अगदी भरपूर आपल्या पैशांची नासाडी करतात, धान्याची नासाडी करतात, खूप जास्त रोगराई पसरवतात. त्यामुळे घरातून घालवण्यांना खूप गरजेचं आहे. तर बघा, आपल्याकडे कधी ना एखादी केळी, एखादा अर्धी अशी केळी असते जी की खराब होते, म्हणजे थोडी अशी जास्त पिकलेली असते, काळी पडते, म्हणून आपण त्याला फेकून देतो. तर त्याला फेकून न देता तुम्ही याचा वापर इथे करू शकता. जर केळी नसेल तर एखादं दुसरं कोणतं फळ असेल खराब झालेलं, ते देखील वापरलं तरी चालेल. यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे एक वाटी. वाटीमध्ये आपल्याला टाकायचं आहे साधारण 2 चमचे मीठ. मीठ आपल्याला इथे भरपूर असं भरून टाकायचं आहे. खडी मीठ देखील तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर बघा, अर्धा चमचा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे खायचा सोडा. आणि त्यानंतर इथे जे हे मिश्रण आहे ना, तर ते आपल्याला थोडंसं जसं कमी जास्त तुमच्या घराच्या साईजनुसार किंवा उंदीरांचं किती प्रमाण आहे, तुमच्या घरी उंदीर किती जास्त कमी आहे त्यानुसार तुम्ही हे कमी जास्त बनवू शकता. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतर बघा, आपल्याला यामध्ये टाकायची आहे थोडीशी तंबाखू. तंबाखू इथे मोकळी तंबाखू थोडीशी अशी चोळून यामध्ये टाका. जर तंबाखू नसेल तर नाही टाकली तरी चालेल, पण तंबाखू टाकली की यामध्ये आपण एक घरगुती असं छोटंसं केमिकल रिॲक्शन जे बनवत आहोत ते इथे तयार होतं आणि लवकर होतं, त्यामुळे रिझल्टही चांगला मिळतो. तंबाखू शरीरासाठी खूप जास्त हानिकारक असते, खाऊ नये. पण जर तुम्ही उंदरांसाठी वापरली तर नक्कीच तुम्हाला याचा खूप मोठा फायदा देखील होईल. आणि यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे एखादा गोड पदार्थ. इथे बघा, आता मी गूळ थोडासा यामध्ये टाकलेला आहे. तुम्ही साखर टाकू शकता. एखादं खराब बिस्किट असेल गोड, ते जरी यामध्ये असं बारीक करून टाकलं तरी चालेल. आणि एखादा गोड पदार्थ असेल, काही स्वीट खराब झालेलं, ते देखील टाकलं तरी चालतं. यानंतर बघा, आपल्याला इथे टाकायचं आहे थोडंसं पीठ. अगदी कोणतंही पीठ तुम्ही इथे वापरलं तरी चालतं. इथे मी मैदा वापरलेला आहे, अगदी अर्धा चमचा एवढा. आणि याला आता आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत. तर यामध्ये बघा, काही आपण अशा वस्तू टाकलेल्या आहेत ज्या की नॅचरली थोड्याशा केमिकलयुक्त आहेत. आणि त्यासोबतच दुसरं म्हणजे ज्या खायच्या प्यायच्या वस्तू आहेत, म्हणजे उंदीर याकडे आकर्षित होण्यासाठी आपल्याला हे करावं लागणार आहे. त्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पाणी. तुमच्याकडे जर विनेगर असेल तर विनेगर जरी टाकलं यामध्ये तरी चालतं, नसेल तर प्लेन पाणी टाका. मी पाणीच टाकलेलं आहे. त्यानंतर आता आपण याला असं व्यवस्थित मिक्स करून थोडंसं एकजीव या वस्तू करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा, आपल्याकडे असणारा यूज अँड थ्रो ग्लास असेल किंवा असं एखादं पात्र किंवा कागद जरी वापरलात तुम्ही तरी चालेल. तर इथे माझ्याकडे असं हे द्रोण आहे एक यूज अँड थ्रोवालं, तर ते मी वापरत आहे. तर इथे बघा, आपल्याला काय करायचं आहे, एक लागणार आहे लिंबाची साल. लिंबू तुम्ही इथे जे आहे ते पूर्ण असं रसासहित देखील घेऊ शकता. जर साली असतील लिंबाच्या त्या देखील वापरल्या तरी चालतात. तर इथे बघा, लिंबाचा रस मी काढून घेतलेला आहे आणि त्याची साल जी आहे तर ती इथे मी वापरत आहे. तर इथे बघा, आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण तयार केलेलं मिश्रण जे आहे ना, तर ते लिंबू असं इथे आपण जी साल आहे त्यावरती त्या सालीमध्ये भरून घ्यायचं आहे. सालीवरती असं लावायचं आहे. आणि किती जरी आपण लिंबाचा रस काढला तरी त्याच्या सालीमध्ये थोडाफार लिंबाचा रस असतो, त्यामुळे मी इथे लिंबाची साल वापरली आहे. तुम्ही पूर्ण जे रस भरून लिंबू असतं ते जरी वापरलं तरी चालतं. त्यानंतर बघा, आपण आता थोडासा लिंबाचा रस तुम्ही जर काढून ठेवलेला असेल किंवा दुसरी फोड असेल लिंबाची, तर त्याचा रस जो आहे ना, तर तो या पूर्ण मिश्रणावरती आपल्याला असा पिळून घ्यायचा आहे. थोडासा रस यावरती टाकायचा आहे. जसं तुम्ही या मिश्रणावरती हा लिंबाचा रस टाकाल, तुम्ही बघाल यामधून अशी बुडबुडी यायला सुरुवात होते, फेस होतो आणि एक छोटंसं केमिकल रिॲक्शन होतं, जे की उंदीर घालवण्यासाठी आपल्याला खूप कामी येतं. पण याला योग्य पद्धतीने घरामध्ये ठेवणं आणि उंदरांपर्यंत पोहोचवणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासोबतच यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद. अगदी थोडीशी हळद अशा प्रकारे वरून टाकायची. यामध्ये मिक्स नाही झालं तरी चालेल, फक्त वरून टाकायची थोडीशी. आणि त्यानंतर बघा, आता काय करायचं, आता तुम्ही हे जर असंच घरामध्ये ठेवलं तर उंदीर हे खाण्याची शक्यता थोडी कमी होते, कारण की यामध्ये आपण बाकी गोष्टी देखील खाण्यापिण्याव्यतिरिक्त टाकलेल्या आहेत, त्याचा वास येतो. आणि आजकाल उंदीर देखील खूप हुशार झालेले आहेत, त्यामुळे ते हे याला लवकरात लवकर खातील याची खात्री नाही. पण याला लवकरात लवकर त्यांना खाऊ घालायचं असेल आणि आपल्या घराच्या बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक युक्ती करावी लागेल. तर त्यासाठी बघा, जसं की मी सुरुवातीला एक असं थोडं खराब केळी दाखवली, तर तुम्ही इथे एखादं दुसरं फळ देखील वापरू शकता किंवा चपाती
घ्या किंवा भाकरी, बटाटा किंवा जे इतर काही हे असतात फळं जी की थोडेसे गोडसर आहेत आणि उंदीर त्याला नक्की खातील, तर ते असं घ्यायचं आहे आपल्याला. केळी जरी तुम्ही पाहिलं इकडे घरामध्ये उंदीर असतील आणि असे कुठे उघडी ठेवली तर उंदीर त्याला कुरतडतात, ती खातात. त्यामुळे मी केळीचा इथे वापर केलेला आहे. आणि आता बघा केळीला अशा प्रकारे आपल्याला मधोमध थोडंसं कट करायचं आहे. म्हणजे कसं उंदीर याला लवकरात लवकर जेव्हा खातील तेव्हाच आपल्याला फायदा होणार आहे. त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे. आता हे केमिकल रिॲक्शन तर झालेलंच आहे. आता थोडं थोडं करत त्याचा आजूबाजूचा जो मसाला आहे आपण तयार केलेला तो आपण केळीमध्ये अशा प्रकारे भरणार आहोत. अगदी बघा एवढं नाही की उंदरांनी पूर्ण खाल्लं तरच फायदा होईल. थोडंसं जरी त्यांच्या पोटामध्ये गेलं ना तरी याचा फायदा होतो. त्यामुळे असं थोडं थोडंच मी या केळीमध्ये थोडंसं स्टफिंग अशी करून घेत आहे. त्यानंतर बघा याला असं बंद करायचं. बंद केल्यानंतर काय करायचं, केळी जी आहे ना तर ती आपल्याला अशी कट करायची आहे. तर छोटे छोटे पीस कट करा आणि आतमध्ये आपण याला भरलेलं आहे. तर त्यामुळे ते वरून जे आहे तो पूर्ण केळीचाच भाग राहतो आणि आतमध्ये भरलेला असा मसाला टाईट पॅक होतो. तर वरून आवरण केळीचं, आतमध्ये आपण जे केमिकलयुक्त मसाला भरलेला आहे घरगुती तयार केलेला उंदीर घालण्यासाठी तो व्यवस्थित बसलेला आहे. आता याचे छोटे छोटे पीस करा किंवा मोठं एकच केळी जरी घरामध्ये ठेवली, जसं बऱ्याच वेळा काय होतं घरामध्ये जास्त उंदीर नसतात, एकच उंदीर घराबाहेरून कुठून तरी येतो. तर अशा वेळेस काय करायचं, ती एकच केळी पूर्ण जिथे वाटतं तुम्हाला की उंदीर येतो त्या ठिकाणी अशी ठेवायची, म्हणजे त्याचा रिझल्ट मिळतो. आणि खूप जास्त जर घरामध्ये उंदीर असतील ना तर अशा वेळेस काय करायचं, आता हे आपण भरलेला पूर्ण जो मसाला आहे ते केळीचे तुकडे जे आहेत ना तर ते काय करायचे घरामध्ये ठेवायचे कसे, तर असंच नाही ठेवायचं. इथे कागद किंवा कॅरी बॅग आपल्याला घ्यायची, ते छोटे छोटे आपल्याला तुकडे करायचे आहेत. आणि त्यानंतर बघा काय करायचं, आता इथे आपण जे मसाला आहे ते बऱ्यापैकी केळीमध्ये भरलेला आहे आणि लिंबू जे आहे ना तर त्यावरती अजूनही मसाला शिल्लक आहे, त्यामध्ये देखील केमिकल रिॲक्शन झालेला आहे, तर तो देखील आपण वापरणार आहोत. तर बघा असे तुकडे करायचे आणि एक एक पीस यावरती ठेवायचा. त्यासोबतच बघा हे घरामध्ये कधी ठेवायचं, तर संध्याकाळी झोपण्या अगोदर ठेवायचं, म्हणजे घरामध्ये शांतता झाली की उंदीर आपोआप त्यांच्या बिळातून बाहेर निघतात खाण्यापिण्याच्या शोधामध्ये. आणि जेव्हा तुम्ही हे घरामध्ये ठेवाल तर त्यामुळे आपल्याला घरामध्ये अजिबात कचरा ठेवायचा नाही किंवा इतर खाण्यापिण्याच्या वस्तू उघड्या ठेवायच्या नाहीत, म्हणजे उंदीर त्यांना काही खायला भेटणार नाही आणि ते यालाच खातील याची खात्री होते. आणि त्याचसोबत बघा घरामध्ये ना स्वच्छतेची काळजी घ्या. त्यासोबतच एकदा अडगळीचे ठिकाणं चेक करा, म्हणजे तिथे त्यांनी जर उंदरांनी पिल्ले दिले असतील तर ते देखील घराच्या बाहेर काढणं गरजेचं आहे. म्हणजे मोठे उंदीर त्याला खाऊन जातील पण पिल्ले परत त्यांची संख्या वाढवतील. तर त्यामुळे काय करायचं, व्यवस्थित घराची एकदा स्वच्छता करायची, नको असलेल्या वस्तू बाहेर काढायच्या. आणि बघा अशा प्रकारे घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हे ठेवा, 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल. काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, लवकरच मी त्याचे उत्तरं देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.